नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खास प्रश्न घेऊन आलेला आहे आणि ते सुद्धा आजचे प्रश्न गणिताचे आहेत। गणित हा सगळ्यांचा लाडका विषय आणि प्रश्न पोलीस भरती 2024 आणि टेट भरती 2024 च्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले आहेत, जे की तुमच्या 2025 च्या होणाऱ्या भरतीसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे। तर पीवायक्यू खूप जास्त खास आहे, प्रत्येक पीवायक्यू महत्त्वाचा आहे। कुठल्याच पीवायक्यू ला मेन्शन केलेलं नाही, कुठल्या परीक्षेला विचारलेला आहे, पण विश्वास ठेवा, तुम्ही पेपर टॅली करू शकता, काढू शकता, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आजची पीवायक्यू का खास आहे, कारण पीवायक्यू सोबत तुमच्या छोट्या छोट्या बारीक कन्सेप्ट खूप जास्त क्लिअर करणार आहे। पीवायक्यू सोबत प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण एकदम जबरदस्त असणार आहे। त्यामुळे तुम्हाला आजचे प्रश्न आवर्जून बघायचे आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जराही दम न खाता पहिल्या प्रश्नाकडे वळायचं आहे, कारण खूप जास्त गर्दी झालेली आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी आणि त्या गर्दीतून अगदी सहज आपल्याला बाहेर निघायचं आहे। वारंवार सांगते की आपल्याला गर्दीत चालायचं नाहीये, गर्दीसोबत पुढे निघून जायचंय, बाजूला निघायचं, आपली पोस्ट घ्यायची आणि सहजपणे बाजूला निघायचं आहे। आणि पोस्ट घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक गोष्ट बारीक आणि बारीक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे। चला तर जराही दम न खाता पहिला प्रश्न आज आपण लगेच बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। पहिला प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय, काय आहे रे? 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग, बरोबर आहे, अधिक 3 चा वर्ग अधिक वर्ग करत करत शेवटी आलेला आहे 21 च्या वर्गावर। कशावर आलेला आहे? 27 च्या वर्गावर। आता असं जेव्हा प्रश्न असतो, हा प्रश्न घेण्याआधी मी दुसऱ्या नंबरचा प्रश्न आधी घेते, तो प्रश्न तुम्हाला समजला की पहिला प्रश्न तुम्हाला सहज समजेल। आता बघा काय करते, आता दुसरा प्रश्न का आधी घेते, कारण दुसरा प्रश्न सुद्धा सेम आहे, फक्त 5 च्या वर्गापर्यंत विचारलेला आहे। आता बघा काय विचारलं आहे, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग कुठच्या वर्गापर्यंत? 5 च्या वर्गापर्यंत आपल्याला बेरीज करायची आहे। आता काही जे हे अंक असे लहान असतात तर आपण बेरीज करू शकतो, बरोबर आहे, पण जेव्हा मोठ्या मोठ्या सिरीज येतात 27 पर्यंत, 30 पर्यंत, 100 पर्यंत, अशा वेळेस आपल्याला करणं कठीण जातं। मग अशा वेळेस काय करायचं? शेवटचा अंक घ्यायचा। शेवटचा अंक काय रे? 5। 5 च्या पुढची संख्या घ्यायची, काय आहे? 6 गुणिले 5 अधिक 6 करायचं। काय करायचं? 5 अधिक 6 आणि ऑलवेज डिवायडेड बाय 6 करायचं। ऑलवेज डिवायडेड बाय 6 करायचं। आता बघा काय झालं, हे इक्वेशन तयार। 5 गुणिले 6 गुणिले 11 अधिक खाली भागिले 6, बरोबर आहे। आता इथे सरळ सरळ 6 आणि हा 6 काय होतोय? कॅन्सल होतोय। मग 5 गुणिले 11 किती झालं? 55। जर तुम्ही सेपरेटली सुद्धा काढलं तर तुम्हाला 55 हे आन्सर मिळणार आहे। 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, या सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला काय मिळणार आहे? 55 मिळणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, हे तिथपर्यंत ठीक होतं जेव्हा आपल्याला काय मिळतं? छोटे नंबर्स असतात, पण जेव्हा मोठ्या नंबरची सिरीज असते तेव्हा काय करायचं? मग अशा वेळेस हाच फॉर्म्युला यूज करायचा। आता आपण जम्प करणार आहोत पहिल्या प्रश्नावर, बरोबर आहे। ते प्रश्न टाकताना पहिले हा टाकायचा होता, मग तो टाकायचा होता, पण उलट झालेला आहे। आता पहिला प्रश्न आपण बघणार आहोत। आता तुम्ही सहज काढू शकता, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काढू शकता की नाही रे? बघा काय आहे, 1 चा वर्ग 2 चा वर्ग असं 27 च्या वर्गापर्यंत। शेवटची संख्या कुठली? 27। त्याच्या पुढची संख्या काय रे? 27 च्या पुढची 28। 27 आणि 28 ची बेरीज किती आली? 8 आणि 7 15 ला 5 हातचा 1 म्हणजे 55 आणि डिवायडेड बाय काय करायचं आहे? नेहमी 6। नेहमी 6च करायचं, सांगितलं ना। तुम्हाला असं वाटलं असेल की तिथेच करायचं का, इथे पण 6 नेच करायचं आहे। आता भाग देऊ शकता, हो। कसा द्यायचा बघा, बेत्रिक 6 बे 14 28, बरोबर आहे ना। 14 दुने 28 बेत्रिक 6, 3 एके 3, 3 नवे 27, बरोबर। आता 14 गुणिले 9 गुणिले 55 या तिघांचा गुणाकार करा। 9 गुणिले 14 गुणिले 55, काय आन्सर मिळते सांगा मला? सगळ्यांनी करायचंय सोबत सोबत, जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुमचा स्पीड वाढणार नाही।
या तिघांचा गुणाकार आलेला आहे 6930 म्हणजे 6930 आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आणि आन्सर रॉंग आहे की करेक्ट आहे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगायचं आहे. ठीक आहे. खरं तर हे एक्झाम्पल तुमच्यासाठी होमवर्क म्हणूनही ठेवलं असतं, पण पहिले होमवर्क नको, तुम्हाला ताण नको आणि तुमचा इंटरेस्ट वाढायला पाहिजे म्हणून मी काय केलेलं आहे, होमवर्क दिलेलं नाही. पण 6930 हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. हवं तर खात्री करून घेण्यासाठी तुम्ही इथे गुणाकार करू शकता. 55 गुणिले 14 करा. 14 पंच 70 ला 0 हातचे आले 7, 14 पंच 70 आणि हे 77. मग काय रे, याला कशाने गुणायचंय? 9 ने गुणायचंय. 9 0 0, 9 साती 63 ला 3 हातचे आले 6, 9 साती 63, 63 आणि 6 69. मिळालं की नाही? बरोबर आहे. चला तर पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. समजत आहे सगळ्यांना? एकदम काळजीपूर्वक बघा. छोटे छोटे मोठे मोठे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे, काही सोडायचं नाहीये. ऐन परीक्षेच्या वेळी मनात शंका नको. आता पहिला प्रश्न एकदम दणक्यात झालेला आहे. दुसरा प्रश्न छान समजलेला आहे. तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? बापरे मॅडम, असं पण विचारतात का? हो, विचारलेला आहे. मूळ संख्या नाही हा प्रश्न पोलीस भरती 2024च्या मुंबई शिपाई भरतीला विचारलेला आहे. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं तर 77 कोणाच्या पाड्यात येते? 11च्या. 11 गुणिले 7 77. आता बघा रे, 71 कुणाच्या पाड्यात येते का? नाही, फक्त 1च्या येतं 71च्या येतं. 73 पण 1च्या येते 71च्या 73च्या येते आणि 79 पण 1च्या आणि 79च्या. मग मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या ज्या संख्येला दुसऱ्या कुठल्याच संख्येने भाग जात नाही, फक्त 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो, त्याला मूळ संख्या म्हणायचं. मूळ संख्येलाच इंग्लिश मध्ये प्राईम नंबर असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतरची दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्यांना समसंख्या माहिती असल्या पाहिजे. समसंख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येला 2 ने निश्चित भाग जातो त्याला समसंख्या म्हणायचं. समसंख्येलाच इंग्लिश मध्ये इव्हन नंबर असं म्हणतात. बरोबर. त्यानंतर आणखी एक ट्रिक आहे की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्याला काय म्हणायचं? समसंख्या. नंतर विषम संख्या, ज्यालाच की आपण ऑड नंबर असं म्हणतो. मग विषम संख्या म्हणजे काय? तर विषम संख्या म्हणजे ज्याला 2 ने निश्चित भाग जात नाही, त्या सगळ्या काय झाल्या? विषम संख्या झाल्या. आता निश्चित भाग जात नाही म्हणजे काय मॅडम नेमकं? तर बाकी शून्य उरत नाही. बाकी शून्य उरली तर निश्चित भाग गेला, बाकी शून्य उरला नाही तर निश्चित भाग गेला नाही. त्यानंतर समसंख्या झाल्या, विषम संख्या झाल्या, मूळ संख्या झाल्या. तुम्हाला जोड मूळ संख्या सुद्धा आहे. मग जोड मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या दोन मूळ संख्येचा फरक 2 येतो, ज्या दोन मूळ संख्येचा फरक काय येतो? 2 येतो. हवं तर इथे लिहून देते, तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. सम, विषम, मूळ, जोड मूळ. आता जोड मूळ संख्या म्हणजे काय? ज्या मूळ संख्येचा फरक काय येतो? 2 येतो. फॉर एक्झाम्पल 3 आहे 5 आहे, 5 वजा 3 करा रे, किती आलं? 2 आलं. बरोबर आहे. त्यानंतर 13 आहे 11 आहे, 13 वजा 11 केलं तर काय आलं? 2 आलं. म्हणजे ज्या दोन मूळ संख्येचा फरक 2 येतो त्याला जोड मूळ संख्या म्हणायच्या असतात. अशा एकूण 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत. किती जोड्या आहेत? 8 जोड्या आहेत. हा प्रश्न सुद्धा खूपदा विचारला गेलेला आहे आणि प्रत्येक प्रश्न महत्वाचा आहे. म्हणूनच म्हटलं आजचं लेक्चर नक्की बघा. का बघायचं आहे? कारण प्रश्नाबरोबर तुमच्या सगळ्या बारीक कन्सेप्ट क्लिअर करायचं ठरवलेलं आहे. आता हे तुम्हाला माहिती नाही का? माहिती आहे, पण हे माहिती असताना सुद्धा पुन्हा रिकॉल केलं तर काय होईल? तुमचं सराव चांगला होईल, तुमची प्रॅक्टिस होईल आणि पुन्हा एक रिव्हिजन झाल्यासारखं होईल. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही अभ्यास करत आहात म्हटल्यानंतर मी सुद्धा माझ्या पद्धतीने तुम्हाला खूप छान देण्याचा प्रयत्न करेन. चला तर पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम छान प्रश्न आपण बघत आहोत. खूप छान फ्लो मध्ये जात आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अवास्तव संख्या कोणती? आता ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर आहे ना रे? मग अवास्तव संख्या म्हणजे काय? तर अवास्तव संख्येलाच आपण म्हणतो इमॅजिनरी नंबर. काय म्हणतात? इमॅजिनरी नंबर. मग इमॅजिनरी नंबर म्हणजे काय? तर जी संख्या, सरळ सरळ लिहून घ्यायचं, अवास्तव संख्या तिला म्हणतात. अवास्तव संख्या म्हणजे काय? तर जी संख्या कशात आहे? वर्गमुळात आहे आणि काय आहे? ऋण आहे. ऋण म्हणजे काय? निगेटिव्ह नंबर आहे. मग त्याला काय म्हणायचं? अवास्तव संख्या म्हणायचं. काय म्हणायचं?
अवास्तव संख्या आणि अवास्तव संख्या इथे काय दिसत आहे ऑप्शन 3. समजते विद्यार्थी मित्रांनो? छान पद्धतीने जाते, एकदम मस्त चालू आहे. तुम्ही आजचं लेक्चर शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला पुढचा प्रश्न लगेच बघायचा आहे. आता पुढचा प्रश्न बॉडमास बरोबर आहे. आणि असं एकही म्हणजे मला तरी वाटते की एक्झाम नाही की ज्याच्यावर बॉडमास म्हणजे ज्या एक्झाम मध्ये बॉडमासवर प्रश्न नाही. हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा, तर सगळ्यात पहिले आपण आतला ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. काय करतो? आतला ब्रॅकेट. आता 107 संख्या काढतोय म्हणजे काय येणार? -17. काय येते? -17. आता इथे बघा रे, -25. हा वजा वजा काय झाला? अधिक झाला. म्हणजे काय येणार? 25 अधिक 17. 25 अधिक 17 काय आलं? 42 आलं. बरोबर आहे. म्हणजे हा 42 आपल्याला कशात ऍड करायचा याच्यात? मग वजा 108 अधिक 42 काय येणार? वजा 66. बरोबर. मग आता पुन्हा बघा, वजा 66 कशात ऍड करायचे आपल्याला? या संख्येमध्ये. म्हणजे -325 -66. 6 आणि 5 11ला 1, हातचाला 1, इथे किती झाले? 9 आणि इथे 3. दोनही संख्या जेव्हा वजा असतात त्याची बेरीज होते, पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा म्हणून काय येतं? ऋण संख्या येते. तर काय आलं? -391. काय आलेलं आहे? -391. मॅडम प्रश्न तर सॉल्व्ह केला, पण आम्हाला नीट समजलेलं नाही, कारण स्टेप बाय स्टेप केलं नाही तुम्ही. बरोबर. अशी शंका काही जणांच्या मनात असेल, तर मित्रांनो स्टेप बाय स्टेपच केलेला आहे. बघा तुम्ही, 107 वजा 124 किती झाले? -17 झाले. मग -17 आणि इकडे 25 वजा होते. मग तो वजा आणि तो वजा काय झालेला आहे? अधिक झाला. बरोबर आहे. ऋण ऋण घन. मग 25 अधिक 17 झाले 42. 42 आपण पुढच्या संख्येमध्ये ऍड केले. मी एरो दाखवलेले आहे. मग वजा 108 अधिक 42 किती झाले? वजा 66 झाले. आता वजा 66 325 मध्ये ऍड केलेले आहे, पण 325 सुद्धा काय ऋण संख्या आहे. मग त्या दोनही ऋण संख्या असल्यामुळे त्याची बेरीज आलेली आहे -391 ऋण 391. समजलेला आहे. आणि हा प्रश्न विचारलेला आहे, टेट भरतीला विचारलेला आहे. आणि यासारखाच दुसरा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीला. ठीक आहे. आता हा प्रश्न कठीण नव्हता, पण बऱ्याच लोकांना काय होतं, घन ऋण ह्या संख्या छान पद्धतीनं समजत नाही किंवा डोक्यात बसत नाही, त्याच्यामुळे गोंधळ उडतो. बाकी सगळं सगळ्यांना जमत असते. ठीक आहे. बेरीज वजाबाकी आपण लहानपणापासून शिकत आलेला आहे. आकडेमोड आपल्या सगळ्यांना जमत असते. ठीक आहे. फक्त घोळ होतो तो चिन्हांचा. लक्षात येते. मग उत्तर आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे -391. समजलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत. दम खायचा नाही, खाऊ द्यायचा नाही. ठीक आहे. पहिल्या नळाने बाथटब 3 मिनिटात भरतो. बघा, हा बाथटब आहे पहिला नळ, दुसरा पण नळ आहे. हो, पहिल्या नळाने 3 मिनिटात, दुसऱ्या नळाने 6 मिनिटात भरतोय. जर दोनही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर बाथटब भरण्यास एकूण किती वेळ लागेल, असा प्रश्न विचारलेला आहे. आता याचा एकदम टाइम काढायचा आहे की एकदम इझी आहे. A इंटू बी अपॉन A प्लस बी. मग काय करायचंय? A इंटू बी म्हणजे काय? किती आहे? पहिला 3 मिनिट गुणिले 6 मिनिट. आणि A अधिक बी म्हणजे काय? 3 अधिक 6 9. बघा रे, 18 भागिले 9 म्हणजे काय? 2 मिनिट. किती मिनिट? 2 मिनिट. आहे ऑप्शन? यस मॅडम, 100% आहे. आता भरतो म्हटलंय, दोन्ही नळ भरत आहे म्हणून काय केलं? खाली आपण इथे प्लस घेतलं. पण जर त्यांनी म्हटलं असतं की दोन्ही नळ भरत नाही, त्यातला एक नळ रिकामा करतोय, तर आपल्याला A मायनस बी करावं लागलं असतं. बाकी सेम क्वेश्चन राहिला असता, A इंटू बी अपॉन A मायनस बी. आता काही जणांचा प्रश्न असेल, मॅडम 2 नळ आहेत म्हणून ठीक आहे, 3 नळ आले, 4 नळ आले तर काय करायचं? ते सुद्धा प्रश्न घेतलेले आहे. नळ टाकीवरचा एकदम डिटेल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे. प्रत्येक टाईप वरचा म्हणजे MPSC लेवल पर्यंतचे, हार्ड लेवल पर्यंतचे विचारले जाणारे प्रश्न मी त्यामध्ये कंडक्ट केलेले आहे. तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. एकदम बेसिक डायग्रामॅटिक यांनी सांगितलेला आहे. खूप छान व्हिडिओ आहे, नक्की बघा. त्यानंतर काढकाम वेगवरचे पण व्हिडिओ खूप चांगले आहेत, ते पण तुम्ही बघू शकता. दोन्ही कन्सेप्ट एकत्रितपणे सारख्याच आहे. लसावी काढून काय करायचं असतं? सॉल्व्ह करायचं असतं, जेव्हा 2 पेक्षा जास्त नळ येतात तेव्हा. ठीक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे लगेच वळायचं आहे आपल्याला. मजूर 4 तास
काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. सॉरी, 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तर तेच मजूर 20 मजूर आहेत, 4 तास काम करतायत, तर किती दिवसात पूर्ण करेल असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न दिसतोय मॅडम, किती कन्फ्युज झालो आम्ही. काय हे 8 मजूर 4 तास, काही कळत नाहीये. सगळं खिचडी खिचडी आहे, बरोबर आहे. जेव्हा सगळी खिचडी आहे त्याला एकत्र करून फोडणी मारायची, आणि फोडणी मारण्यासाठी आपल्याकडे एकमेव मसाला असतो. कुठला? असली मसाले सच सच एमडीएच एमडीएच, तेच करायचं. आता बघा काय आहे एमडीएच. मजूर. मजूर म्हणजे काय? मॅन पॉवर, बरोबर आहे. M1. डी, दिवस किती लागले रे? 10. D1. आणि एच, एच म्हणजे काय? तास, आर, बरोबर आहे. H1. M2. D2. H2. आता काय आहे बघा, मी तेच म्हटलं एमडीएच. एमडीएच असली मसाले सच सच. जेव्हा अशी खिचडीवाला प्रश्न येतो तिथे काय वापरायचा? एमडीएच मसाला वापरायचा. मग आता तुम्हाला काय म्हटलेलं आहे, तर पहिले मजूर तुम्हाला दिलेले आहे. मजूर किती आहेत बघा, 8 मजूर आहेत. दिवस किती लागले? 10. तास किती लागले? 4, बरोबर आहे. दुसरे मजूर आहेत 20. काय दिलेलं आहे? तास दिलेले आहे, बरोबर आहे. D2 काढायचा आहे आणि तास दिलेले आहेत 4. आता प्रश्न समजला सगळ्यांना. आपल्याला फक्त D2 काढायचा आहे. D2 काढायचं आहे तर याला जागेवर ठेवायचं, हे इकडे घेऊन जायचं डिवाइड मध्ये. मग काय येणार बघा, 8 गुणिले 10 गुणिले 4, 20 गुणिले 4. D2 लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? समजत आहे सगळ्यांना? आता बघा काय करते मी, 4 4 कट, 10 एके 10, 10 दुनी 20, बेक बे, बेचौक बेचौक 8. काय राहिले? 4 दिवस. म्हणजे किती लागले? 4 दिवस. किती सोपा प्रश्न होता बघा. काहीच केलेलं नाही. काहीही वेगळं केलंय का? नाही. प्रश्न तोच आहे, पण कसा त्याच्यामध्ये विचारलेला आहे की पहिलं 8 मजूर होते, 4 तास काम करायचे, 10 दिवस काम केलं. पण आता 20 मजूर आहे, 4 तास काम करतायत, तर त्यांना दिवस किती लागेल प्रश्न विचारलाय. मग मजुराची संख्या वाढली तर दिवसाची संख्या काय होणार? आपोआपच कमी होणार. मग साहजिक किती दिवस लागणार आहे? 4 दिवस लागणार आहे. कसं काढलं? एमडीएच मसाले वापरले, बरोबर, आणि आन्सर काढलं. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? चला पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. छान पद्धतीनं जात आहे, मला तरी बोर होत नाही, तुम्ही सुद्धा बोर होऊ द्यायचं नाही. एकदम कानात प्राण आणून तुम्ही प्रत्येक शब्द, प्रत्येक गणित महत्वाचं आहे, तेवढंच महत्वाचं आहे जेवढं आपल्यासाठी पोस्ट काढणं महत्वाचं आहे, बरोबर आहे की नाही? मग प्रत्येक गोष्टीला एकदम बारकाईनं पहा आणि काही पॉइंट नोट डाऊन करत चला. चला पुढचा प्रश्न बघायचा आहे. ए बी सी डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न किती आहे? 48,000 आहे, आणि त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर दिलेले आहे. मग उत्पन्नाचे गुणोत्तर दिलेले आहे, काय करायचं? काय झालं? 5. बी च काय झालं? 9. सी च 4. आणि डी च काय झालं? 2. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याला मी एक्स लावलेला आहे. का लावते ते पण सांगते. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सरासरी म्हणजे काय? तर सरासरी म्हणजे एकूण घटकांची बेरीज, बरोबर आहे, भागिले एकूण घटक. पण त्यांनी आपल्याला एकूण घटकांची बेरीज दिलेली आहे का? नाही. त्यांनी आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, आणि गुणोत्तर देऊन त्यांनी सरासरी दिलेली आहे, आणि सी चं मासिक उत्पन्न विचारलेलं आहे. मग याला आपल्याला बेरीज, एकूण घटकांची बेरीज आपल्याला करावी लागेल ना. मग काय करायचं? 5x अधिक 9x अधिक 4x अधिक 2x भागिले किती रे? 1 2 3 4. घटक किती झाले? एकूण 4. बरोबर किती आहे? सरासरी आपल्याला मिळालेली आहे 48,000. किती मिळालेली आहे? 48,000. मग आता बघा काय करायचं, हा 4 इकडे गुणाकारामध्ये जाणार 100%. मग 5 आणि 9 18, सॉरी 5 आणि 9 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20. 20x बरोबर 48,000 गुणिले 4, बरोबर. मग आता हा 20 इकडे डिवाइड मध्ये येणार आहे. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 48,000 गुणिले 4 भागिले 20, बरोबर आहे. हा शून्य कटला, आणि काय आहे? 24 दोन्ही 48, म्हणजे किती झाले? 24 चे
24 चे गुणिले जर 4 केले तर 9600 आलं. किती आलं? 9600. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी आपल्याला x ची व्हॅल्यू विचारलेली नाही. त्यांनी आपल्याला c चं मासिक उत्पन्न मिळालंय. मग c ची व्हॅल्यू बघा काय आहे? 4x. मग जी x ची व्हॅल्यू मिळालेली आहे त्याला 4 ने काय करायचंय? गुणायचं आहे. बरोबर आहे? मग काय करणार? चला पुढे बघा आता. सिंपल आहे एकदम, सगळं काढलेलं आहे आपण. बरोबर आहे की नाही? मग c इक्वल्स टू 4x. मग काय करायचं? 4 मल्टिप्लाइड बाय 9600. काय येतं आन्सर बघा? 6 चौक 24 ला 4, हातचे आले 2, 9 चौक 36, 36 आणि 2 38, आणि हे 2 शून्य त्यावर जसेच्या तसे 38400. काय आलं उत्तर? 38400. समजले विद्यार्थी मित्रांनो? कसं काढलंय लक्षात येतंय का? काहीही कठीण नाही. आणि आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे त्यांनी आपल्याला कशाचंही उत्पन्न विचारलं असतं. c चं विचारलं तरी काढता येतं, b चं विचारलं तरी काढता येतं, a चं विचारलं तरी काढता येतं आणि d चं विचारलं तरी काढता येतं. समजते? चला पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. काय आहे? एका दुकानदाराने 40 दिवसात सरासरी 1200 रुपयाचा माल विकलेला आहे. ठीक आहे. आता सरासरी माल दिलेला आहे म्हणजे 40 दिवसाचं उत्पन्न काढता येतं. काय करायचं? 40 गुणिले 1200. बरोबर आहे? काय येणार? 12 48, 12 आणि शून्य मोजायचे. 1 2 3 म्हणजे 1200 वरचे 2 शून्य आणि 40 वरचा 1 शून्य, असे 3 शून्य द्यायचे. म्हणजे 40 दिवसाचं उत्पन्न किती झालं? 48,000. बरोबर आहे? आता पुढे म्हटलंय 30 दिवसात सरासरी 1000 रुपयाचा माल विकला जातो. बरोबर आहे? मग 30 दिवसात म्हणजे 30 गुणिले 1000 काय येतं? 30,000. ऑब्विसली 100% आहे. बरोबर आहे? मग आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसत आहे? या दोघांमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे 40 दिवसात. पहिल्या 40 दिवसात किती रे? 48,000. आणि 30 दिवसाचं विक्री किती झाली? 30,000. 30 दिवसाची विक्री किती झाली? 30,000 रुपयाची. मग 40 वजा 30 किती? 10. त्यांनी विचारलंय 10 दिवसाची त्याची विक्री किती? मग याचा सुद्धा वजाबाकी घ्यायची. किती येते? 0 0 0 8 आणि हे 4 मधून 3 गेले 1. 18,000 रुपये. एवढं सिंपल आहे. आता प्रश्न बघा किती मोठा दिसतो. असं वाटते बापरे कसं करायचं? काहीच नाही. त्यांनी सरळ सरळ विचारलंय ना. मधल्या 8 दिवसाचं 9 दिवसाचं म्हटलं असतं तर भारी गेलं असतं. पण 40 वजा 30 केले तर 10 दिवस. आणि मग ऑब्विसली हे जर 10 दिवस येत आहे तर यांच्या सुद्धा सरासरी उत्पन्नाची काय करावी लागेल? वजाबाकी करावी लागेल. लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो? समजते प्रश्न कसे जात आहे? आता पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. चला पुढचा प्रश्न बघायचा आहे. मागील वर्षी 46 रुपये मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये दराने मिळते तर शेकडा पट सांगा म्हटलेला आहे. साखरेच्या किमतीत शेकडा पट सांगा. मागील वर्षी कितीची होती सांगा? 46 रुपयाची. बरोबर आहे? या वर्षी कितीची झाली? 43 रुपयाची. कितीची झाली? 43 रुपयाची. म्हणजे एका याच्यावर काय पडला? 3 रुपयाचा फरक पडला. काय पडलाय? 3 रुपयाचा फरक. मग आपल्याला याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. फरक अपॉन मध्ये काय घ्यायचं आहे? कोणावर पडलाय फरक? 46 रुपयावर पडलाय. गुणिले शेकडा म्हटलं म्हणून काय घ्यायचं? 100. बरोबर आहे की नाही? मग चला फरक किती आला दोघांचा? 3. कोणावर पडला? 46 रुपयावर. बरोबर? गुणिले काय घेतलं? 100. आता भाग जात नाही म्हणून मी काय करते? 2 ने भाग देते. 50 दुने 100. 23 दोन्ही 46. बरोबर आहे? मग 50 गुणिले 3 किती झालं? 150 म्हणजे 150. आणि 150 ला कशाने बघायचंय? 23 न बघायचंय. ठीक आहे? चला 23 चा पाढा येतो का सगळ्यांना? आता 25 चौक 100, 25 5 125 म्हणजे 23 चा जर तुम्ही सख केलं, मला असं वाटतं 23 सख किती होते? साइन त्रिक 18 ला 8, हातचा आला 1, साइन दुनी 12 आणि 1 13 म्हणजे 23 सख किती झाले? 138. पहिला भाग गेला 6 चा म्हणजे 150 मधून 138 गेले. किती झाले? 10 तून 8 गेले, 2 राहिले, हातचा घेतला देऊन टाकला, 5 तून 4 गेले 1 आणि किती राहिला? हा 0 खाली. बरोबर आहे? म्हणजे
6 पॉइंट पुढे काय येणार आहे सांगा. 120 पंच 23 पंच किती होते 5 त्रिक 15 ला 5 हातचा आला 1 5 दुने 10 10 ने 11 115 म्हणजे 6.5 वगैरे आन्सर यायला पाहिजे. समजतंय लक्षात येते 6 पॉइंट. आता पुढचा येणार 6.5 4 पर्यंत वगैरे येईल. ठीक आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो. आता मी ऑप्शन टाइप केलेले नाही. जर ऑप्शन टाइप केलेले असते तर तुम्हाला पूर्ण आन्सर काढण्याची गरज नाही पडत. का बरं कारण आपण जर ऑप्शन मध्ये बघितलं तर आपल्याला पॉइंट नंतर एक डिजिट बघतो आपण किंवा 2 डिजिट बघतो बरोबर ना. जनरली एक डिजिटच बघतो. जर सारखा असेल तर त्याच्यावरच आपण क्लिक करतो आणि नसेल तर आपल्याला पूर्ण डिटेल मध्ये काढावं लागते. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. मित्रांनो पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय. एका फळ विक्रेत्याने त्याच्याकडील 60% पेरू विकले. आता बघा रे टोटल पेरू त्याच्याकडे किती असणार 100%. त्यातून किती विकले 60% म्हणजे त्याच्याकडे राहिले 40%. 40% काय झालेले उरले आहे त्याच्याकडे बरोबर आहे. आता 40% उरले म्हणजे किती झाले 780. त्यांनी म्हटलेलं आहे 60% पेरू विकल्यानंतर त्याच्याकडे 780 पेरू उरतात. म्हणजे हे 780 काय आहे 40% आहेत बरोबर आहे. तर त्याच्याकडे आधी एकूण पेरू किती होते असा प्रश्न विचारलेला आहे. मग चला हा प्रश्न एकदम खास आहे. कुठेही जायचं नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहायचं आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो 100% मधले 60% पेरू त्याने विकले म्हणजे त्याच्याकडे 40% पेरू उरलेले आहे. मग 40% ची किंमत किती दिलेली आहे म्हणजे 40% दिलेली आहे 780. 40% किती दिले आहे 780 म्हणजे x च्या म्हणजे गुणाकार 40% टक्के म्हणजे भागिले 100 किती आहे 780 आहे. मग काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो काहीच नाही. गुणाकारातलं भागाकारात आणि भागाकारातलं गुणाकारात. मग काय होणार x इक्वल्स टू 780 गुणिले 100 भागिले 40. हा शून्य कटला 4 एके 4 25 चौक 100. बस आता 25 गुणिले 78 करायचं आहे. 25 गुणिले 78 करता येईल का 25 8 200 200 ला 0 हातचे आले 20 25 7 किती होतात 7 5 35 ला 5 हातचे आले 3 7 दोन्ही 14 14 आणि 3 14 आणि 3 किती झाले 17 175. मग 175 मध्ये जर 20 टाकले तर किती झाले 195. किती झाले 195 म्हणजे त्याच्याकडे पेरू विकण्याआधी टोटल 1950 म्हणजे 1950 पेरू होते आणि त्याने त्यातले 60% पेरू विकले म्हणजे त्याच्याकडे 40% जे उरले ते 780 आहेत. मिळालं उत्तर समजते. प्रश्न खास आहे की नाही रे सांगा. प्रश्न एकदम खूप टफ लेवलचे नाही तर खूप इझी लेवलचे नाही आणि प्रश्नाबरोबर प्रश्नाचं विश्लेषण खास आहे जेणेकरून तुमची प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर होत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे. कुठेही जायचं नाही. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. मित्रांनो हा जो प्रश्न स्क्रीनवरती दिसतोय हा खूप खास आहे बघा. काय म्हटलेलं आहे 53 43 45 57 49 62 आणि 73 असे 7 नंबर दिलेले आहे आणि या सामग्रीचा मध्यक काढा असा प्रश्न विचारलेला आहे. 3 असतात यामध्ये मध्य मध्यक आणि बहुलक आणि तीनही कन्सेप्ट एकदम छान पद्धतीने सांगते. म्हणजे यावरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला भविष्यात कधीही त्रास जाणार नाही. बघा हा टॉपिक डिटेल मध्ये घेतलेला नाहीये पण यावरचा जर प्रश्न आला तर तुम्हाला कधीच भविष्यात याची चिंता नसेल याची खात्री देते बरोबर आहे. म्हणजे एकाच प्रश्नात प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो जर आपण बघितलं तर मध्य काय असतो मध्य म्हणजे सरासरी. मध्य म्हणजे काय सरासरी. आता मी एकदम डिटेल मध्ये सांगते बघा. मध्य मध्य म्हणजेच काय यालाच मीन म्हणतात. काय म्हणतात मीन. मीन म्हणजेच काय ऍव्हरेज आणि यालाच काय म्हणतो आपण सरासरी बरोबर आहे. मग सरासरी कशी काढायची दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची त्याला भागिले तेवढे घटक करायचे. मग हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सरासरी कशी काढायची असते तर घटकांची बेरीज
भागिले एकूण घटक. हे सगळ्यांना क्लिअर आहे. दुसरं आहे यामध्ये बहुलक. दुसरं काय आहे यामध्ये बहुलक. आता बहुलक म्हणजे काय? रिपीट होणारा नंबर. काय असतो? रिपीट होणारा नंबर. रिपीट होणारा नंबर जो आहे, जो जास्त वेळा रिपीट झाला तो काय आहे? बहुलक आहे, रिपीट होणारा अंक. आणि तिसरं आहे मध्यक. तिसरं काय? मध्यक, ज्यालाच आपण काय म्हणतो? मीडियन. काय म्हणतो? मीडियन. मग आता मीडियन म्हणजे काय? तर दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने मांडायच्या. चढता क्रम. चढता क्रम लिहायचा आणि त्या संख्यांचा काय घ्यायचा? मधला नंबर. काय घ्यायचा? मधला नंबर. एकदम छान पद्धतीने क्लिअर झालेला आहे. आता काय करायचंय बघा, दिलेल्या संख्या चढत्या क्रमाने जर आपण मांडल्या, चढत्या क्रमाने काय झालं? 53, 43, 45. आता पहिली सगळ्यात लहान संख्या कोणती? 43. दुसरी 45. तिसरी कोणती आहे? 49. चौथी कोणती आहे? 53. नंतर आहे 57. नंतर आहे 62 आणि नंतर आहे 73. मग आता बघा, मधली संख्या कोणती आहे? 1 2 3 इकडून सोडल्या, 1 2 3 इकडून सोडल्या. 53 काय झाला याचा? 53 झालेला आहे याचा मध्यक. काय झालेला आहे? मध्यक. बरोबर आहे. आता काही जणांचं म्हणणं असं नाही आलं का, काही जणांच्या डोक्यात असा विचार नाही आला का, मॅडम हे इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा असं होईल की विषम संख्या आहे, म्हणजे 6 संख्या आहेत, 3 इकडनं मध्ये संख्याच नाही येत आहे, 4 संख्या आहे, 2 इकडनं मध्ये संख्याच नाही येत आहे, अशा वेळेस काय करायचं? हो हो हो, मला माहिती आहे तो प्रश्न 100% बऱ्याच जणांच्या मनात आला असेल आणि त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. काय करायचं बघा, एकदम इझी आहे. काहीच नाही. जेव्हा तुम्हाला समसंख्या दिलेल्या असेल, आता समसंख्या दिलेल्या आहे, समजा असं आहे 23, 25, 27 आणि म्हटलेलं आहे 30. तर असे जेव्हा आहे, तर हे मधले 2 नंबर आहे, याची काय करायची? बेरीज करायची आणि त्याला कशाने भागायचं? 2 ने भागायचं. त्याला कशाने भागायचं? 2 ने भागायचं. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा तुम्हाला समसंख्येचा काय मिळतो? म्हणजे समसंख्या असेल तर तुम्हाला मध्यक काढायचं आहे, तर अशा वेळेस अशी पद्धत वापरायची आहे. आता बघा ना, विषम संख्या असल्या तर काही इकडून जातात, काही इकडून जातात, बरोबर मधला नंबर निघतो. पण समसंख्या दिलेल्या आहेत तर तिथे मध्यक सहज निघत नाही, तर 2 मधल्या संख्यांची काय करायची? बेरीज करायची आणि त्याला 2 ने भागायचं. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. समजते विद्यार्थी मित्रांनो? लक्षात येते? चला पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत. जराही दम खायचा नाही, अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आजचे प्रश्न जरी कमी असले, काही जणांना असं वाटेल की मॅडम तुम्ही प्रश्न खूप कमी घेताय. बघा, प्रश्न कमी आहे जास्त आहे ते महत्वाचं नाही, पण आता हा जो प्रश्न होता, या प्रश्नामध्ये मी तुमच्या 4 कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. मग मला सांगा रे, प्रश्न वाढवणे महत्वाचं आहे की कन्सेप्ट क्लिअर करणे महत्वाचे आहे? तर कन्सेप्ट इज पॉवर आणि हेच आपलं टार्गेट आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे जर भविष्यात तुम्ही पोस्ट काढली आणि तुम्हाला जर असं वाटलं की मला सुद्धा शिकवायचं आहे, मला सुद्धा शिकवता आलं पाहिजे, तर इतका चांगला अभ्यास करा की तुम्हाला सुद्धा शिकवता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? चला पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत. एका दुकानदाराने एक टेबल 4700 रुपयाला विकला. जर टेबलची दर्शनी किंमत 5900 असेल तर ग्राहकाला किती टक्के सूट मिळाली? आता होता कितीचा? दर्शनी किंमत म्हणजे त्याची छापील किंमत. बरोबर आहे की? 5900. विकला कितीला? 4700 ला. या दोघांमधला फरक किती? 0 0. 9 मधून 7 गेले, 2 राहिले, 5तून 4 गेले, 1 राहिले. 1200 रुपये. काय आला? 1200 रुपये. बरोबर आहे. मग आता काय करायचंय? टक्के सूट मिळालेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. मग 1200 फरक घ्यायचा भागिले छापील किंमत किती आहे? 5900 गुणिले काय करायचं? 100. 0 0 कट, हा 0 आणि हा 0 कट. आता बघा रे, तुम्हाला जर असं वाटत असेल की मॅडम आम्हाला 59 चा पाढा येत नाही, भाग द्यायचा आहे, आता 59 चा पाढा तयार करायचा. काय करायचा? तयार करायचा. किंवा मला एक साधी गोष्ट समजते, जर तुम्ही इथे 60 केलं, 59 कोणाच्या जवळ आहे? अगदी 60 च्या जवळ आहे. बरोबर आहे.
मग जर तुम्ही 60 केलं तर 60 एके 60, 60 दुने 120, बरोबर आहे. 60 दुने 120 हा शून्य याच्यावर जसाच्या तसा. म्हणजे तुमच्या काय लक्षात येत आहे की तुम्हाला आन्सर कशामध्ये मिळेल, 20च्या पुढचं असेल. आन्सर काय असेल, 20च्या पुढचं. मी ऑप्शन लिहिले नाही, एकदा मी चेक करते ऑप्शन आहे काय तर. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की एकतर ऑप्शन नसेल तर आपल्याला किचकट काम जाते, पण ऑप्शन असेल. आता मी ऑप्शन टाकलेले नाहीये, पण नंतर बघितले तर ऑप्शन होते, मी लिहून घेतले. आता बघा ऑप्शन मध्ये 16.80 आलं का आपलं, नाही. 12% आलं का, नाही. 20.33 की यापैकी नाही. आपलं आन्सर 20 पॉइंट मध्ये येत आहे, म्हणजे 100% याचा आन्सर काय असणार आहे, 20.33 असणार आहे. आणि अॅक्युरेट आन्सर काढण्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की यांचा आन्सर मला द्यायचं आहे. याचा आन्सर मी काढलेला आहे 20.33%. पण तुम्ही 59चा पाडा म्हणा. आता बऱ्याच जणांना हे समजलं नसेल, मॅडमनी 60 का घेतले. अरे बाबा 59 आहे ना, कोणाच्या जवळ आहे, 60च्या जवळ आहे की नाही. मग 60 एक 60, 60 दुने 120, बरोबर आहे ना. आणि पुढचा शून्य त्यावर तसा ठेवला, म्हणजे 60 ने जर घेतलं तर आपलं 20% येत आहे. म्हणजे 59 आहे म्हणजे 20 पॉइंट समथिंग असायला पाहिजे, असं लॉजिक लावायचं असतं. कारण आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे. हार्ड वर्क तर तुम्ही करतच आहात, पण पेपरमध्ये आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि आपल्याला बाकीची गर्दी मागे लोटता येईल. बरोबर आहे की नाही. गर्दीला मागे लोटायचं आणि आपल्याला पुढे जायचं आहे. मग ते तुम्ही कुठल्या पद्धतीने जाता ते तुमच्यावर डिपेंड करते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. अरे बापरे, पुढचा प्रश्न नाहीये बरं का. पुढचा प्रश्न नाहीये. आपलं प्रश्न संपलेले आहेत आणि आज जराही बोर झालं नाही बरं. खूप जास्त छान वाटलं, खूप जास्त मजा आली तुमच्या सोबत लेक्चर घेताना. प्रत्येक कन्सेप्ट छान पद्धतीने क्लिअर होत गेली आणि मी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करते. तुम्हाला कितपत आवडतात यापेक्षा मी क्लिअर करते या गोष्टीचं मला जास्त समाधान आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक लेक्चर घेण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते. प्रश्न PYQ चाळायचे, सॉर्ट आउट करायचे, सिलेक्टेड क्वेश्चन काढायचे, PPT बनवा, वेळ काढून लेक्चर घ्या आणि याच्यामध्येही बाकी बरेच काही गोष्टी आहेत ज्या की सोशल मीडियावर सांगणं योग्य नाही. बरोबर आहे की नाही. मग हे सगळं असताना जर मी लेक्चर घेते आणि तुमच्यासाठी मेहनत घेते, तर एवढं असेल तर तुमचं सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही काय करायला पाहिजे, एक खणखण लाईक करायला पाहिजे, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पाहिजे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला पाहिजे. आणि विद्यार्थी मित्रांनो, भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत. तोपर्यंत तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट लक. छान पद्धतीने अभ्यास करत राहा आणि नक्की एक पोस्ट तुमच्या हातात लवकरात लवकर लागो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.